आज आहे होळी आणि होळी रे होळी पुरणाची पोळी। तर फाल्गुन पौर्णिमेला होळी हा सण येत असतो। मराठी वर्षाच्या सगळ्यात शेवटच्या पौर्णिमेला हा सण येतो आणि हा शेवटचा असतो। याच्यानंतर जो येईल तो पाडव्याचा सण असतो। तर आता इथे बघा मी पुरणाची डाळ टाकली आणि पुरणाच्या स्वयंपाकाची तयारी करत होते। तर पोरं कॉलेजवरून आले आणि त्यांनी होळीची तयारी केली। आता आमची होळी ना अगदीच छोटी असते, कारण आम्ही मळ्यात राहतो आणि आम्ही आमच्यापुरतीच होळी करतो। आता इथे एरंडाची एक फांटी आणि उसाची एक फांटी लावलेली आहे। आता होळीची तयारी पूर्ण झाली आणि विभूतीने रांगोळी काढली। आता इकडे माझा स्वयंपाक पण होत आलेला आहे। आता इथे मी सार करून घेतला आणि साराला हे डाळीचं पाणी टाकलं आणि त्यात आहे ना मी थोडीशी शिजलेली डाळ टाकत असते, कारण आमच्या घरी ना ही खूप आवडते असं। तोपर्यंत इकडे पुरण शिजायला टाकलं आणि आज मी साखरेचंच पुरण करणार होते। त्यानंतर पुरण चांगलं हलवून घेतलं, संध्याकाळची दिवाबत्ती झाली। तोपर्यंत इकडे साराला उकळी आली, मग त्याच्यावर कोथिंबीर टाकली। आता पुरणाची डाळ पण चांगली शिजलेली होती, मग ती गाळून घेतली आणि इथे बघा माझ्या पोळ्या किती छान फुगलेल्या आहेत। त्यानंतर लगेच कुरडई भजे करून घेतले, कारण आता नैवेद्याचा टाईम झालेला आहे। पटापट स्वयंपाक केला म्हणजे पटकन नैवेद्य केलं तर आपल्याला पूजा आरती पण व्यवस्थित करता येते। आता सगळा नैवेद्य माझा स्वयंपाक सगळाच झालेला होता। लगेच पूजेचं ताट तयार केलं आणि होळीला नाही हार्डं करडं म्हणजे साखरेच्या त्या गाठ्या आणतो। आता ताट तयार केलं, नैवेद्य पण भरला। आता इथे बघा होळीची मी पूजा करून घेतली, फूल अर्पण केलं, हळदी कुंकू अर्पण केलं। त्यानंतर ना ओमने इथे होळी पेटवली आणि शिमग्याच्या बोंबा मारतात असं पण म्हणतात। ह्या सणाला शिमगा असं पण म्हटलं जातं। होळी पेटवल्यानंतर आम्ही सर्वांनी त्याची पूजा केली। आता या होळीत ना दुर्गुणांचा नाश हो, वाईट विकार आपण त्यात अर्पण करायचे असतात। सर्वांना सद्बुद्धी दे, चांगले विचार येऊ देत आणि चुकीच्या विचारांचा नाश होऊ दे, हे ह्या होळीत अर्पण करायचं असतं। आता यांनी होळीत ना नारळ टाकलेला होता, त्यानंतर मी पूजा केली, नैवेद्य अर्पण केला। तर अशा प्रकारे आम्ही अगदी साध्या पद्धतीने होळी साजरी केली। तुम्ही कशी करता कमेंटमध्ये नक्की सांगा। असा होता माझा आजचा दिवस।